भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत आणि भाग चौथ्यामधील चॅप्टर 3 आहे. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. त्यानंतर युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. हे 2 चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेतो. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या चॅप्टरला आपण सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. राजकीय आणि लष्करी शक्ती ही समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील मृदकुटावर राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वस्सकार नावाचा ब्राह्मण त्याला बोलावलं आणि तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांच्या पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वस्थ, आपलं तब्येत चांगली आहे ना? थोडक्यात असं सांगायचं. सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्यांचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. असं तो अजातशत्रू त्या ब्राह्मणाला पाठवून, वस्सकार नावाचा ब्राह्मण होता त्याला सांगितलं, पाठवलं. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढे भविष्य होईल ते सांगतील. ते नीट लक्ष देऊन ठेवून आणि त्यातला शब्द ना शब्द मला निवेदन कर. तथागत काय सांगतात त्याचं उत्तर ते मात्र तू काळजीपूर्वक ऐक आणि ते शब्द ना शब्द मला न चुकता मला जशीच्या तशी सांग, कथन कर. कारण भगवान बुद्ध कधीही खोटं बोलत नसतात. काय म्हणला अजातशत्रू? काय म्हणाला? भगवान बुद्ध कधी खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वस्सकार म्हणाला, ठीक आहे. आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गुरुदकुटाकडे निघाला.
म्हणजे वृद्धकूट नावाचा पर्वत, त्या पर्वताकडे निघाला, तिथे राहतो तिथं. तेथे पोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश समाचार त्याने तथागताला निवेदन केला, सांगितलं. तथागता, तुमची तब्येत कशी आहे? तुमचं आरोग्य कसं आहे? काही अडचण आहे का? आणि तुम्ही चांगलं जीवन जगत आहात ना? हे विचारपूस झाल्यावर राजाने सांगितलेला संदेश तो त्याने कथन केला. त्यावेळी स्थवीर आनंद भगवंताच्या मागे उभा होता. तथागताचा जो शिष्य होता वडता, तो सावलीप्रमाणे तथागताच्या नेहमीच सोबत असायचा. तो भगवंत त्यास म्हणाले, आनंद, वज्जी लोक वारंवार सार्वजनिक सभा भरवतात, हे तू ऐकले आहेस काय? आनंद भिक्षूला तथागत सांगायला लागले. आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे की हे वज्जी लोक दर महिन्याला त्यांची मीटिंग असते. दर महिन्यामध्ये त्यांचे विचाराची घेवाणदेवाण होत असते. कोणाला काय अडचण आहे, कोण्या प्रश्नात आहे, कोणी आजारी आहे का, आपल्या राज्यामध्ये, आपल्या भागामध्ये काय काय चालते याचं दर महिन्याला अहवाल ते त्या राजाकडे पोहोचतात. त्या वज्जी लोक असे एकमताचे होते. असं त्याच्यातून निवेदन होते. म्हणजे त्याच्यामध्ये एकता होती, विचार विनिमय होता आणि सर्व लोकांचा विचार ज्यावेळेस एका जाग्यावर येते त्यावेळेस ती शक्ती एक वेगळीच असते. जसं बाबासाहेबांनी सांगलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तेच तथागत, तेच तत्त्वज्ञान इथे तथागताच्या या प्रवचनातून किंवा या बोलण्यातून ते वज्जी काय करतात, म्हणजे शिकतात का, संघटित होतात का, आणि मग नंतर मग संघर्ष करायला ते कोणाला भिवू शकत नाही, ते हरू शकत नाही, असं तथागतानं त्या सांगितलं. आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी लोक सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. मग असे किती लोक धमक्या देत किंवा उड्या मारत, उलट त्यांची भरभराटच होत राहील. तथागत काय म्हणाले, उलट त्या वज्जी लोकांची भरभराट होत राहील, प्रगती होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापले उद्दिष्टे कार्य करतात, तेच तत्त्वज्ञान बाबासाहेबांनं त्यांच्या भाषेत सांगितलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आमचा संघर्ष कुठं चाललेला आहे? आमच्या घराघरात संघर्ष सुरू आहे. आमच्या आईवडिलामध्ये संघर्ष सुरू आहे, आमच्या भावामध्ये संघर्ष सुरू आहे, आमच्या बापलेकामध्ये संघर्ष सुरू आहे. आमचा बाबासाहेबांना सांगलेला संघर्ष आम्ही सोडला आणि आम्ही आमच्या घरात संघर्ष सुरू केलेला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो, फार हुकलो, आम्हाला समजायचं तयार नाही, इतके शहाणे झालो. असो, पुढे चला. जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय त्यानुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली ते वर्ज्य समजत नाहीत आणि गत काळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात. जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात,
त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्ला मसलत ऐकून हे आपले कर्तव्य मानतात. इथं तर आज या आमच्या जमान्यामध्ये कोणीच कोणाला विचारायला तयार नाही. कोण काय करायला म्हणायला शेजारी असतात, पण तिकडचा शेजारी काय करते आमच्या बाजूचा हे आम्हाला माहीत नाही. तिकडच्या शेजाऱ्या काय होती याला माहीत नाही. आमच्या पौर्णिमा येतात, पौर्णिमा येते, अमावस्या येते, म्हणजे जे जे वेगवेगळे प्रोग्राम असतात, तर मोजकेच ज्यांना थोडंसं कळालेलं आहे असे आमच्यासारखे वेडे लोक ते जातात बुद्धविहारामध्ये. त्याला जेवढं तुटकं काय ज्ञान असेल ते सांगण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही जास्त शहाणे झाल्यामुळं ते म्हणतात त्यांना काय काम आहे, ते रिकामेच आहेत. पण मंडळी, खरोखर तथागत जे सांगतात ते चुकीचं आहे का? आणि खरोखर आपण जे आज आचरण करत आहोत शिव योग्य आहे का? धम्माच्या नियमाप्रमाणे आहे का आपण? नाही. मग आपली प्रगती कशी होणार आहे? प्रगती कधीच होऊ शकणार नाही. काय कारण? आम्हाला ज्ञान जशी तलवार आहे, तलवारीचा उपयोग जसा तुम्ही घेसाल तसा होते, तसं ज्ञानाचा उपयोग तसाच आहे. आम्ही शिकलो पण काही कामात राहिलो नाही. शिकलो, आमचं पोट भरलं, आम्हाला धम्मही माहीत नाही. आम्ही मग चालतो इकडे नवस करायले, आम्ही चालतो कोणत्या तंदुऱ्या करायले, कारण पोट भरलेलं आहे. मग त्याला ते वेगवेगळे आठवतात, बाबा आठवतात, माता आठवतात, काय काढून जावळं आठवतात. अशा प्रकारचा प्रोग्राम आहे. काय प्रगती होणार आहे? आणि तुम्हाला काय विचारलं का हो जय भीम, बापालाही मोठा जय भीम करेन, पण जय भीमचा अर्थ काय हे आम्हाला समजले. फक्त जय भीमपर्यंत आम्ही जोरात आहोत. लय झालं तर जयंती असते 12 महिन्यातून एक वेळा, त्यावेळेस पहा आमचा ताल एकच दिवस बाबा असा आहे. बाकी 12 महिने घरातल्या फुटोले पण पाहत नाही, नाही का? असो, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवित नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. मग तिकडून समोर वाघ किती का डरको द्या, उलट त्यांची भरभराट होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश सांगायचा आहे बुद्धाला की जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. आता आपल्या देशात तर तसं सुरू आहे. जाती जातीमध्ये फूट लावून द्यायची आणि राजकारण करायचं. पण खरोखर आता हे मोठमोठे संकट आता देशावर याची पाळी आलेली आहे. कशामुळं? याच कारणामुळं. कारण धम्म घरात काय, गावात काय, समाजात काय, राज्यात काय आणि देशात काय आणि जगात काय, ते एकच, हीच नीती चालणार आहे. या जगाला बुद्धाची गरज आहे, युद्धाची गरज नाही. या जगाला बुद्धाशिवाय दुसरा विचार वाचू शकणार नाही. मग आता जे आपापले मतं असतात, पण अखेरीला यावं लागेल बुद्धाच्या विचारावरच. बुद्धाचा विचारच या जगाला तारणार आहे. आता आपण पाहतो युद्ध सुरू झालेलं आहे, नाही का, वेगवेगळ्या देशांचं. आणि आपण म्हणतात ना शेतीकडे जळा लागला. अरे बाबा नाही, त्याला विचलित म्हणजे बदल व्हायला काहीच उशीर लागत नाही. असं पुढे चालूया.
नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जिकुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्यावरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकवलं आहे. स्वतः तथागत भगवान बुद्ध म्हणतात, त्यांना धम्माचं ज्ञान मी स्वतः सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते तंतोतंत आचरणामध्ये उतरवलेलं आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वैवाटीचे म्हणजे धम्माच्या आचरणाचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे तर, असा तो वत्सकार तथागताला म्हणाला. हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाळाव करता येणार नाही असे तुमचे म्हणणे दिसते. तथागत म्हणतात, तू समजून घे मग काय आहे ते. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द जसं सांगितलं होतं त्या अजशत्रूने ते जसं त्यात भगवान बुद्धांचे सांगलं ते यानं कथन येऊन केलं त्या राजाला आणि तथागताला हादरून तो निघून गेला. अशा प्रकारे हीच परिस्थिती प्रत्येक गावामध्ये आहे, प्रत्येक घरामध्ये आहे. ज्ञान आहे, पण जिथं जिथं पालन आहे तिथं प्रगती आहे. ज्या घरामध्ये आचरण आहे तिथं प्रगती आहे. अभ्यास करा तुम्ही, ऐका नाही बघा. तर अशा प्रकारे आता युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. चॅप्टर 4 आहे. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. तर आपण त्या चॅप्टरला सुरुवात करूया. युद्ध. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ, अश्वदळ म्हणजे घोडे, अश्वदळ म्हणजे घोड्यावरचे सैनिक, पायदळ म्हणजे पैदल चालणारा सैनिक गोळा करून प्रसेनजित राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. प्रसेनजित राजाच्या काशी भागावर त्यानं स्वारी केली. कोण? त्या अजातशत्रूने. प्रसेनजितने स्थविराचा वृत्तांत, प्रसेन राजाने स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले. आता राजा म्हणल्यावर संकट आलं का पळून थोडं जाता येते. त्या मग प्रसेनजित राजासुद्धा सैन्य गोळा केलं आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. जर कोणी आपल्यावर आक्रमण करत असेल तर मग तो राजा का मुका थोडा बसणार आहे. मग त्या प्रसेनजित राजानं सुद्धा आपलं सैन्य सज्ज केलं. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा प्रसेनजिताचा पराभव केला आणि प्रसेनजित राजा शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. माघार घेतली. युद्धात शक्ती कमी पडल्यावर माघार घ्यावंच लागते. आणि मग माघार घेतल्यावर श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि प्रसेनजित राजाचं माघार या संबंधीचे वृत्त सांगितले तथागताला. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जंगलातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. चांगले त्याच्याकडं काहीच नाही. सगळं काही मीपणा आहे आणि दुष्टपणा आहे. चांगलं त्याच्याकडे विचार नाही. उलट राजा प्रसेनजित हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. म्हणजे हा ज्ञानी आहे, समजदार आहे, त्याच्याकडे सर्व ज्ञान आहे. सध्या तरी प्रसेनजित राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. काही दिवस जसा
चढ उतार माणसाच्या जीवनात येत असते तशा पद्धतीचं आज जरी राजा हरलेला आहे, परंतु खरा हरलेला नाही असं तथागत म्हणतात. विजयातून द्वेष जन्मास येतो. जो मनुष्य हरलेला असते तो अभ्यास करतो, माझं एवढं सैन्य असून मी का हरलो. किंवा परीक्षेमध्ये मुलगा नापास झाला, तो म्हणते खरंच मी कशाची कसं माझं कोणतं हुकलं, काय चुकलं, म्हणून तो परत जोमानं अभ्यास करत राहतो. आणि जो मुलगा ज्याला मी पास झालो, तो त्याच्या अंगामध्ये अहमपणा, गर्व हे वाढत चालते. मला सगळंच येते. आणि मग त्याचा अभ्यास जसा तो नापास झाल्या जेवढा अभ्यास करते तेवढा तो करत नाही. तसंच या विजयातून द्वेष जन्मास येतो. हे जिताला दुःखात काळ कठावा लागतो. जो माणूस हारला त्याला दुःख होतेच, आणि त्याला मग दुःखात काळ कठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते. म्हणजे जय काय पराजय काय तो त्याला महत्त्व देत नाही. तो समजते काहीतरी माझं चुकलं म्हणून एवढं माझ्यावर संकट आलं, दुसऱ्या मी जरा सावध राहील. त्याच्या अंगातला अहमपणा, गर्व हा निघून गेलेला असतो. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले, अजातशत्रू आणि प्रसेनजित राजा. परंतु त्या युद्धात कौशल राजा प्रसेनदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. ह्यो शरण गेला, पण त्याने जिवंत पकडले, लगेच बंद केलं. तेव्हा राजा प्रसेनजित राजाने स्वतःशी विचार केला की मी ह्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझ्या पुतण्या असून, त्याचा पुतण्या आहे तो, हा राजा माझा पुतण्या असून नाही मला त्रास देतो. म्हणजे काकाच्याच राज्यावर तो स्वारी करायला लागला होता अजातशत्रू. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैन्य ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवनानिशी सोडून दिले तर. मग त्याला जिवंत सोडायचं, मारायचं नाही. सगळे सैन्य ताब्यात घ्यायचं, जिंकला म्हणल्यावर. आणि याला एकट्यालाच त्याचा राजमुकुट काढून घ्यायचा आणि त्याला तिथून सोडून द्यायचं. सोडून घेतले तर, आणि त्याप्रमाणे त्या प्रसेनजित राजाने त्याला केलं की खरोखर माणूस हरल्यावर माणसावर कशी पाळीव येते आणि तो माणूस कसा त्याच्यामध्ये, त्या माणसामध्ये कसे संकट आल्यावर माणसाला त्याचं महत्त्व कळते. दुःख आल्यावर माणूस कसा सावध होतो आणि दुःख गिळण्याची मग शक्ती कशी निर्माण होते. मग श्रावस्तीमध्ये भिक्षाटनाला करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्तासुद्धा भगवंताच्या कानी घातली की तथागता काही वर्षांत तथागता पुन्हा या राजांचं युद्ध झालं. म्हणजे अजातशत्रू आणि प्रसेनजित राजाचं. आता अजातशत्रू हारला म्हणे, त्याला जिवंत पकडलेलं आहे प्रसेनजित राजानं आणि त्याचं सर्व सैन्य ताब्यात घेतलेलं आहे. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. मी त्याला समजते नाही. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ते स्वर्ण संधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल त्याला भय वाटू लागते. नंतर शेवटी हिंसकालाही त्याचे हिंसा करणारा कोणीतरी भेटतो, जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो,
निंदकाला सुद्धा निंदा करणारा दुसरा कोणीतरी सापडतो. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते. अशा प्रकारे तथागतानं या प्रवचनातून समजावून सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. उद्या भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. शांती स्थापना करणाऱ्याचे त्याची कर्तव्य. तर हा उद्या व्हिडिओ आपण पाहू. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथे थांबूया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे कोणा एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हिताचा भगवान बुद्धाचा धम्म आहे. हे तत्त्वज्ञान भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील आपण रोज व्हिडिओ बनवतोय. आपण हे तत्त्वज्ञान प्रत्येक आपल्या बांधवांना, मित्रांना, सर्वांना आपण शेअर करावं. हे व्हिडिओ गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवरून सर्व जाती धर्मातील बांधवांना, भगिनींना माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो, खरोखर काळ बदललेला आहे. या जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. म्हणून आपण एक वेळा तरी ते व्हिडिओ पहा, ऐका आणि खरोखर त्याच्यावर विचार करा. हे तत्त्वज्ञान बुद्धीचा विकास करणारं, माणसाचा विकास करणारं हे तत्त्वज्ञान आहे. माणसाला माणूस बनवणारं तत्त्वज्ञान आहे. हे समतेचा पुरस्कार करणार आहे. विषमतेला थारा नाही, खोट्याला थारा नाही. म्हणून आपण हे स्वीकारावं. विज्ञान याचा पाया आहे. असो, सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, नमस्कार. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे थांबूया. तोपर्यंत जय भीम, जय भारत, जय संविधान. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचं मंगल.